जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज हळदी कुंकू समारंभ आणि माता पालक मेळावा आमच्या येवले शाळेमध्ये आयोजित केलेला होता. बऱ्याच दिवसांचा व्हिडिओ आहे हा. तर कार्यक्रम पुढील प्रमाणे झाला. वेळ काढून उपस्थित राहिला. मॅडम आम्हाला वाटत होतं की म्हणजे येतील का नाही माहिती एवढं जास्त सगळ्यांचं काम आणि आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आपण इतिहासामध्ये पहिल्यांदा शाळेला आणि इथून पुढच्या कार्यक्रमाला अजून भरभरून प्रतिसाद महिलांनी नक्की आणि असंच आपण सगळ्या कार्यक्रमांना इथून पुढे सुद्धा सगळ्या महिलांनी प्रतिसाद द्यावा. फक्त चूल मूल रांधावाडा हे सगळ्याला प्रत्येकाला आपल्याला आहे. आपल्यासाठी थोडासा वेळ काढा, शाळेसाठी वेळ काढा. बघा आपल्या येवले वस्तीची शाळा म्हणजे सध्या तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकावरती येण्याच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा मुख्यमंत्र्यांची एक योजना होती त्यामध्ये केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि परवा दिवशीच एक पथक येऊन आपल्या शाळेची तपासणी पण करून गेलेला आहे. परंतु काही आपली कामं चालू आहेत अपूर्ण तरी बरीच यात बरेच काळात काम आपली शाळेची आवरले. तसं तर टोटलच आता झालेले फक्त रंगकाम पूर्ण झालेले. सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय अगदी कुठलीही व्यवस्था आपण शाळेसाठी कमी केलेली नाही. सगळ्या पालकांच्या सहभागाने बघा एक माणूस कुठलाही काही करू शकत नाही. सगळ्यांच्या सहकार्याने सहभागाने काम होत असतात. तर सगळ्यांनी महिलांनी सुद्धा इथून पुढेही वेळोवेळी शाळेमध्ये कार्यक्रमांना उपस्थित राहा. आपली मुलं मराठी शाळेमध्ये शिकू द्या. सगळ्यात महत्वाचं हसत खेळत शिक्षण, आनंदाचं शिक्षण हे मराठी शाळेमध्ये होतं आणि आपल्या गावचं किंवा आपल्या वस्तीची शान ही शाळा असते. गावाचा अभिमान ही शाळा असते. जर शाळेमध्ये कितीही शाळा स्वच्छ सुंदर असते विद्यार्थ्यांची कमतरता असते तर त्या शाळेचा विकास होत नाही. त्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांना पाठवा आणि मॅडम सर तुमच्या विद्यार्थ्यांची 100% विकासाची हमी तुम्हाला देते. नक्की हो, जेवढा प्रयत्न करता येईल विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तेवढा प्रयत्न सर आणि मॅडम पुढे करतील. आमचाही प्रयत्न असेल ग्रामस्थांचा. अशा प्रकारे मी थोडंसं निवेदन दिलं कार्यक्रम सुरू होण्या अगोदर आणि नंतर छान असे मॅडमने आमचे खेळ पण घेतले. बघा हा फुगा दोघींच्या डोक्यामध्ये अडकून ते रेषेपर्यंत पोचायचं होतं. कोण अगोदर कोण पाठीमागून छान असा कार्यक्रम तर असा छान असा आमच्या शाळेचा हा परिसर आहे. पाहू शकता किती हिरवगार निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या शाळेचं आणि कुठलेही कार्यक्रम घ्यायला इथं खूप छान वाटतं. व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की